दादांना कॉल केला होता. म्हटलं शनिवारी रक्षाबंधन आहे, पण तेव्हा तुम्हाला सुट्टी नसते. सोमवारी येऊ का? दादा म्हणाले कधीही ये, पण येताना तुझ्या हातचं काहीतरी बनवून घेऊन ये. मग विचार केला काय नेऊ. मग आठवलं मागच्या हफ्त्यामध्ये वहिनींनी ओली नारळ दिली होती. त्या नारळाच्या वड्या करून घेऊन जाऊ का? ट्राय तर करून बघू. पहिला प्रयत्न. मग काय, घेतलं नारळ आणि ट्रायपॉड आणि लागले नवीन अनुभव घ्यायला. सर्वप्रथम नारळाचे छोटे छोटे काप करून ते मिक्सरमधून बारीक करून घेतले. आपल्याला जेवढ्या वड्या करायच्या आहेत तेवढ्या आपल्या अंदाजानुसार आपण नारळ घ्यावा. मी इथे अख्खा एक नारळ घेतलेला आहे. त्यानंतर 2 वाटी साखर घेऊन त्यात तेवढंच पाणी घातलं आहे. साखर विरघळल्यानंतर त्या पाकाला एक उकळी आल्यानंतर बारीक केलेला नारळ मी त्यात टाकला आहे. बारीक केलेलं नारळ त्या पाकामध्ये असं छान मिक्स करायचं आहे. सगळं छान परतून घ्यायचं आहे. बारीक केलेलं नारळ त्या पाकामध्ये टाकल्यानंतर माझ्या किचनमध्ये आणि घरभर असा खमंग वास पसरला होता. हे मिश्रण असं कोरडं होईपर्यंत, ते पाक आटेपर्यंत मध्यम आचेवर आपल्याला हे परतवायचं आहे. तोपर्यंत आपण ज्यावर ही वडी तयार करणार आहोत त्या भांड्यावर किंवा त्या प्लेटवर मी तूप लावून घेतलेलं आहे. सगळीकडे असं तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या मिश्रणामध्ये चवीनुसार इलायची पावडर टाकायची आहे आणि ते मिश्रण परतवून घ्यायचं आहे. असं कोरडं होईपर्यंत ते परतवायचं आहे. याला साधारणतः 12 ते 15 मिनटं लागतात. मला वाटलं होतं अशी मस्त पांढरी शुभ्र वडी होणार आहे माझी, पण काय चुकलं काय माहिती. पण ठीक आहे ना, पहिला प्रयत्न आहे माझा. त्यानंतर ते मिश्रण गरम असतानाच आपल्याला त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. छान असं सगळीकडे थापून घ्यायचं आहे. एकसारखे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर वडी थंड होण्यास ठेवावी. एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी झाली नाही माझी वडी, पण माझे दादा खातील आवडीने. तर ही होती माझी रक्षाबंधन स्पेशल रेसिपी. अगदी मनासारखी झाली नाही, पण चव मात्र गोड होती, कारण भावना तशी होती.